Namaste. I am Mayura and I welcome you to my store, the M Store Studio in Kolhapur. आज अक्षय तृतीया आहे आणि एक माझे खूप छान फ्रेंड मला आज विजिट द्यायला आलेले आहेत. लेट्स फाइंड आउट हू शी इज. नमस्कार, मी दिव्या घाटके. माझं फाउंडर आहे. आम्ही फॅशन सूत्रा एक्झिबिशनची. आम्ही लाईफस्टाईल आणि फॅशन एक्झिबिशन्स करतो. दीदी, आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही लक्ष्मी हार ऑर्डर केला होता. तो कसा वाटतो तुम्हाला लक्ष्मी हार? मराठमोळे दागिने मला जास्त करून आवडतात, पण तेच टिपिकल पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा नवीन व्हेरिएशन्समध्ये मला डिझाईन केलेले आवडतात. तर मला हा लक्ष्मी हार, मी आले होते नवीन शॉप बघायला, तर मला हा खूप आवडला होता. तर म्हणून हा मी लक्ष्मी हार आज परचेस केलेला आहे. तर हा लक्ष्मी हार असून आपल्याला नवीन युनिक काहीतरी डिझाईनमध्ये इथं बघायला मिळाला. हा बाहेर कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. प्लस लाईटवेटमध्ये ही ज्वेलरी चांदीवर असल्यामुळे हा आपल्याला लुक इतका छान वाटतो की सोन्यामध्येच असल्यासारखा वाटतो जवळजवळ. तर हिच्याकडे मी भरपूर आता 6 वर्ष झाले मी ज्वेलरी खरेदी करते. तर मला खूप छान हिच्याकडून डिझाईन्स करून मिळतात. स्वतः ती एवढी छान ज्वेलरी डिझाईन्स करते. तर मला मी हिच्याकडनं मराठमोळे दागिनेच जास्त करून बनवून घेतलेले आहेत. दीदी, तुमचा लुकच एवढा छान मराठमोळा आहे की तुम्ही काहीही घातलं तरी ते तुम्हाला छानच दिसणार. पण ते तू माझ्या डोक्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सत्यात तू उतरवतेस, त्यामुळे आणि आम्ही छान दिसतो. थँक्यू. आज तुम्ही कॅरी पण ते खूप छान करायला लागल्या. साडी पण छानच आहे दीदी. थँक्यू. दीदींना मी भेटले होते आय थिंक एक्झिबिशन्सच्या टाईमला. दीदींचे एक्झिबिशन्स खूप हिट असतात आणि असं नाही की एक्झिबिशन्स म्हटलं की कोण पण क्राऊड आला आहे. परफेक्ट जॉनरमधले वेगवेगळे स्टॉल्स तिथं असतात. आणि आय हॅव परचेस्ड अ लॉट ऑफ साडीज तिथून आणि सगळ्या छान आहेत. म्हणजे युनिक कलेक्शन की नाही तर कोल्हापूरमध्ये आता एक्झिबिशन्स तर खूप होत राहतात, पण मग त्या टाईपचे वेगवेगळे स्टॉल्स मिळत नाहीत. साड्या तर मग एक 15 स्टॉल साड्यांचे, दागिने तर एक तसे. तर ते नसतं तर ते मला खूप आवडतं तुमच्या एक्झिबिशन्सबद्दल की एक युनिकनेस आहे, एक डिफरंट पॅटर्न आहे. आणि वैष्णवीने पण खूप छान एक्झिबिशन्स लास्ट टाइमचे त्याला सपोर्ट केले. तिची मला भरपूर हेल्प असते. तिच्यामुळे तर मी हे सगळं काय काय करायला शिकली आहे. तिचा मला जास्त सपोर्ट्स आहे, तिचे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्याच्यामुळं आणि जे एक्झिबिशनला तुम्ही हे झेनझीपर्यंत पोचवायला जे तुम्ही त्यांचे ते व्हिडिओज बनवता किंवा त्यांचे ते रील्स बनवता, ते खूप अपिलिंग आहे. त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. हिच्यामुळं तर मी एवढे छान मराठमोळे दागिने, नाही तर पूर्वीचे दागिने कसं मोठे मोठे असायचे, तर ते तुझ्याकडनं घातले जायचे नाहीत. तर ते सगळेच मी बनवून घेतले आहेत. जसं आता साजमध्ये पण करून घेतलेलं आहे. तर आता हा लक्ष्मी हार झाला, ठुशीमध्ये करून घेतलेला आहे, टीक आहे वज्र टीकमध्ये. परत आपलं शिंदेशाही तोडे जे आपले पूर्वी 25-25 तोळ्यामध्ये असायचे, ते मी हिच्याकडनं खूप कमी आणि त्याच्यात व्हेरिएशन्समध्ये त्याच्यात कुंदन घातलेले आहेत. तर ते एक युनिक वाटतं की हल्लीच्या मुलीसुद्धा ते घालू शकतील असं. म्हणजे ती एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगते. हे जे सोन्याचे लक्ष्मी हार आमच्याकडे ना खूप यायचे मोडायला, की ते आता समहाव दे डोंट लुक गुड ऑन अस, की ते खूप जुनाट वाटतं वगैरे. तर त्यांना आम्ही एवढे क्युरेट केलं. जसं हा पण आता तुमचा हार ना क्युरेटेड फॉर्म ऑफ आपला ट्रेडिशनल हार आहे. तर तो एवढा छान लुक द्यायला लागला की तुमच्या अशा फ्युजन साडीजवर पण ते जातं. सो तो एक युनिकनेस होता की बऱ्याचशा गोल्ड लक्ष्मी हार ना न मोडता आम्ही ते क्युरेट केले होते, दिलेले आहेत. त्यामुळे ते परत वापरता यायला लागले. आणि आता नवीन म्हणजे आता ह्या मुली आहेत आत्ताच्या, त्यांना सुद्धा ह्या गोष्टी आवडायला लागलेल्या आहेत. नाहीतर मग त्या नवीन डिझाईनकडं जात होते त्यापेक्षा ह्या दागिन्यांकडे जास्त परत वळत आहेत. तर ते एक मयुरामुळं खूप छान सगळ्यांना हे झालेलं आहे की बाबा पूर्वीचे दागिने व्हेरिएशन्समध्ये नवीन डिझाईन्समध्ये तिच्याकडनं मिळतात आपल्याला. दीदी एक ॲक्टिव्ह मेंबर पण आहेत इनरव्हील क्लबच्या. त्यामुळं दीदी तिथे पण ॲक्टिव्ह असतात. सो सगळंच एक्झिबिशन्स, इनरव्हील क्लब्स प्लस स्वतः पण त्या खूप ॲक्टिव्ह असतात सगळ्यात. त्याच्यासाठी असाच चार्म तुमचा कायम राहू दे. आणि थँक्यू तुम्ही तर टाईम काढून आल्याबद्दल. वी व्हेरी ॲप्रिशिएट युअर प्रेझन्स. थँक्यू दीदी. थँक्यू.